Cancer Healer Center, a new beginning. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त. भारताकडून लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त. भारताकडून पाकिस्तानच्या अनेक एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला. पाकिस्तानकडून भारतातील 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न. भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा. भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टीमचा वापर. S-400 सिस्टीमचा वापर करत भारताने पाकिस्तानी मिसाईल पाडले. कच्छ सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचा ड्रोन पाडला. भारतातल्या 15 लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. पाकिस्तानी ड्रोन पाडतानाचा व्हिडिओ समोर. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले. सकाळी 8 वाजल्यापासून स्फोटांची मालिका. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेल. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये सायरन वाजू लागले. इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीत सायरन वाजू लागले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफनं तातडीची बैठक बोलावली. तातडीच्या बैठकीसाठी शहबाज शरीफ कार्यालयात पोहोचले. पाक लष्कर अधिकाऱ्यांसोबत पाक पंतप्रधानांची तातडीची बैठक सुरू. लाहोर सोडा, पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना सूचना. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा, पाकमधल्या अमेरिकन नागरिकांना सूचना. भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश. दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ रऊफ अझहरचा खात्मा. रऊफ अझहर कंदाहार विमान अपहरणाचा मास्टर माइंड. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांचं मोठं वक्तव्य. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा. पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिल्यास शांत बसणार नाही. सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं आश्वासन. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींची सचिवांसोबत महत्वाची बैठक. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची अधिकाऱ्यांसोबत चर्चा. पूंछमध्ये पाकिस्तानकडून भारतीय नागरी वस्तीवर तोफांचा मारा. पाकिस्तानच्या हल्ल्यात पूंछमधल्या गीता माता मंदिराचं नुकसान. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरीदके आणि बहावलपूरमधील नवी दृश्य समोर. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त. बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडी हल्ला. पाकिस्तानी सैन्याचे 12 सैनिक ठार. बलूच आर्मीचा दावा. हल्ल्याचा व्हिडिओ जारी. बलूच नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे उतरवले. बलुचिस्तानात बलूच नागरिकांनी स्वतःचे वेगळे झेंडे फडकावले. भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश. दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ रऊफ अझहरचा खात्मा. रऊफ अझहर कंदाहार विमान अपहरणाचा मास्टर माइंड. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच. कालपासून सुरू असलेल्या गोळीबारात 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू. पूंछ सेक्टरमधील गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमारही शहीद. ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊ. अल कायदाची भारताला पोकळ धमकी. हल्ल्यात मारले गेलेल्यांना अल्लाह जन्नतमध्ये स्थान देईल. ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी संघटना अल कायदा सैर भय. रात्री अमृतसरमध्ये 2 ते 3 स्फोटांचे आवाज. 2 गावांमध्ये मिसाईल सारख्या वस्तूंचे तुकडे सापडले. पाकिस्तानचा मिसाईल हल्ला भारतानं हाणून पाडला. भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील. दोन्ही देशांनी संयम बाळगावा. शत्रुत्वाची भावना लवकरच संपेल. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. पाकला मदत करणाऱ्या चीनची भाषा ऑपरेशन सिंदूर नंतर बदलली. पाकिस्ताननं संयमानं घ्यावं. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काही करू नये. चीनचा पाकिस्तानला सल्ला. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने सीमेवर तैनाती वाढवली. पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यही सतर्क. भारत पाकमधील करतारपूर साहिब कॉरिडॉर तात्पुरता बंद. दर्शनासाठी परवानगी असलेल्या 491 भाविकांना परत पाठवलं. Cancer Healer Center, a new beginning.